श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की किचनमध्ये जर देवघर असेल तर देवदोष लागू नये, देवाची विटंबना आपल्याकडून होऊ नये म्हणून कोणते नियम पाळायचे, योग्य की अयोग्य, काय आहे त्याचे नियम. मित्रांनो, देवघर स्वतंत्र खोलीत असावं की किचनमध्ये. प्रत्येकाला देवघरासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणे शक्य नसतं. अशा वेळी देवघर कुठे ठेवावं म्हणजेच त्याची पूर्ण पवित्रता राखली जाईल. खरं तर मित्रांनो, किचनमध्ये देवघर ठेवायचंच नसतं, परंतु कधीकधी अडचण अशी होते की जागा अपुरी असते. सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा मग काही जणांचे घर अगदी 2च रूमचे असते. अशावेळी देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, म्हणून बरेच लोक किचनमध्ये देखील देवघर ठेवत असतात. परंतु किचनमध्ये देवघर जर ठेवले असेल तर कोणती काळजी घ्यावी बरं, याबद्दल आपल्याला काही नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या आतील जागेची व्यवस्था खूप महत्त्वाची मानली जाते. घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कुठे असावे हे खूप महत्त्वाचे ठरते. हॉलपासून ते बेडरूमपर्यंत आणि किचनपासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता अनेकांच्या किचनमध्ये देवघर असतं, हे बरोबर आहे का आणि असेल तर कोणत्या नियमांचे पालन करावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. ज्यावेळी आपल्यावर काही मोठं संकट कोसळतात तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळं करतो, रडतो, अगदी हक्कानं भांडतो, पण ती जागा असते आपलं हक्काचं देवघर. हिंदू धर्मात घरात देवतांचा वास असण्याचा महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे घरात देवांसाठी मंदिर बांधलं जातं. घराचं प्लॅन करण्याआधीच देवांचं स्थान निश्चित केलं जातं. असं मानलं जातं की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा नक्की राहते. त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागेअभावी घराच्या किचनमध्ये देवघर उभारलं जातं. अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी. खरं तर देवघराची जागा घरात वेगळीच म्हणजे इतर स्थानांपासून दूर असावी. देवघर अशा जागी हवं जिथं जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल. देवघर शांत जागी हवे, तरच तुमचे मन शांत होऊ शकते. तुम्हाला माहीत असेलच, जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो. अशा परिस्थितीत देवघर खूप महत्त्वाचे आहे. देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे, जिथे दररोज पूजापाठ, धार्मिक अनुष्ठान, ध्यानधारणा केली जाते. देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्तोत्र मानले जाते. त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथे आध्यात्मिक ऊर्जा वाढेल. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवे जी जागा शांत आणि स्वच्छ असेल, ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी अनुकूल असेल. देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते, कारण ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असते. सध्याच्या सिस्टीमनुसार घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधतात. वेगळी रूम बनवणं तसं जागा कमी असल्याने शक्य होत नाही. तर काही जण हॉल, किचनमध्ये देवांचं स्थान बनवतात. देवांचं ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते, त्यांची रोज पूजा केली जाते. खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचे पवित्र स्थान आहे, कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य, चव आणि सौंदर्य मिळवता येतं. अशा वेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणं आवश्यक आहे. या संदर्भात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावे, कारण किचन अग्नितत्वाशी संबंधित असतं. त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते. देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नी, हे दोन्ही विरोधाभास आहेत, हे तर आपल्याला माहीतच असेल. याशिवाय पूजेचे स्थान किचनपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे, कारण
किचनमध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते. स्वयंपाकघर हे घरातील एक असे स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते. त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो. वारंवार तिथे काही ना काही शिजवलं जातं. तसेच काही घरात मांसाहार देखील केला जातो. यामुळे किचनमध्ये अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवर होऊ शकतो. किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते आणि जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो. किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र ठेवू नयेत असं सांगितलं जातं. स्वयंपाकघरातल्या मंदिराचा रंग कोणता असावा? जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा. हे लक्षात ठेवा. हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र रंग मानला जातो. हा अग्नितत्वाचा रंग आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर तो वास्तूनुसार चांगला मानला जातो. किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा. लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा, चांदी, पिवळा आणि तपकिरी रंगही शुभ आहे. स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा जर तुम्ही स्वयंपाकघरातील मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी. या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. वास्तूनुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो. स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कोणते देव ठेवावेत? स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कधीही शिवाचे किंवा शिवलिंग किंवा फोटो ठेवू नका. लोक शिवजींचे पूजन जसेच्या तसे करू शकत नाहीत. अशावेळी भगवान श्रीकृष्ण, अन्नपूर्णा देवी आणि श्री गणेशजी यांची मूर्ती ठेवावी. स्वयंपाकघरात बसलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती आपण ठेवू शकता. देवघरात या गोष्टी ठेवू नका. अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो. पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो. पण देवघराच्या वरती आपला खूप पसारा असतो. मोठी अडगळ करतो. आपण जसे की सुकलेल्या फुलांच्या माळा, काडीपेटी, इतर साहित्य, पण हे सर्व चुकीचे आहे. देवघरावर अशा वस्तू ठेवू नयेत. देवघर नेहमी स्वच्छ, साफसुथरे, त्याच्यावर पाहताच मन प्रसन्न होईल असं ठेवावं. देवपूजेसाठी लागणाऱ्या इतर वस्तू ड्रॉवरमध्ये ठेवाव्यात किंवा ड्रॉवर नसेल तर तुम्ही साईडला एखाद्या बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्ये ठेवू शकता. परंतु अशा वस्तू देवघरामध्ये ठेवू नका. अशा वस्तूंमुळे उगीचच पसारा आणि अडगळ निर्माण होते आणि कुठेतरी त्यामुळे मन प्रसन्न होत नाही. प्राचीन मूर्तींचे भग्न अवशेष देखील येथे ठेवू नये. जास्त फोटो, जास्त मूर्ती किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नयेत. जसे की अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात कारण अनेक जण आपापल्या गणपतीला भेट देखील देतात. तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका. काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा. तुम्ही अशा गिफ्ट मिळालेल्या मूर्ती हॉलमध्ये देखील ठेवू शकता. दिवाळीसाठी पूजन केलेले लक्ष्मी मातेची मूर्ती देखील तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता. एकापेक्षा जास्त मूर्ती जर देवघरामध्ये असतील तर असं म्हटलं जातं की त्यातील एकही काम करत नाही. त्यामुळे एका देवाची एकच मूर्ती देवघरामध्ये असावी. किचन आणि देवघर एकत्र ठेवले तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो. किचन हे एक असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असतं. तिथे काही ना काही सुरूच असतं. तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते. किचनमध्ये होणारे आवाज आणि सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतात. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह गतिशील असतो आणि तिथे सतत हालचाल होत असते. देवघरासाठी महत्त्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते. त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र ठेवू नये. काही कारणामुळे देवघर जर किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही. असं केल्याने मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते आणि यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. स्वयंपाकघरात मंदिर आहे त्यामुळे सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नयेत. शूज, चप्पल घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नका. बऱ्याच महिलांना सवय असते की घरामध्ये देखील चप्पल घालत असतात. अशावेळी स्वयंपाकघरात जर तुम्ही देवघर ठेवले असेल तर स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून प्रवेश करू नका. जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो
तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो. स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवावे लागेल हेही लक्षात ठेवा. स्वयंपाकघरामध्ये देवघर न ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मध्यम व मच्छी हे पदार्थ शिजवू नयेत आणि मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये. मासिक पाळीमध्ये स्त्रियांना स्वयंपाकघरात काम करावे लागते. अशा वेळी वारंवार त्यांची सावली देवांवर व देवघरात पडत असते, जे पूर्णतः चुकीचे आहे. मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये म्हणून देवघर स्वयंपाकघरात ठेवत नाहीत. पण जर तुम्ही देवघर तुमची सावली पडणार नाही असे ठेवले असेल किंवा वर अडकवले असेल तर ठीक आहे. म्हणजे देवघर ज्या कोपऱ्यात आहे त्या कोपऱ्यामध्ये तरी निदान त्या स्त्रीने फिरू नये. देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये, जेणेकरून देवाकडे पाठ फिरून अन्न शिजवू नये. पूर्वीपासूनच आपण ऐकत आलो आहोत की देवाकडे पाठ करून बसवणे, अगदी त्याच प्रकारे देवाकडे पाठ करून अन्न देखील शिजवू नये. खरं तर किचनमध्ये देवघर नसावे याचं शास्त्रीय कारण म्हणजेच आपण देवाला दिवा लावत असतो आणि हा दिवा चालू राहत असतो आणि किचनमध्ये सिलेंडर असतो. दिवा चालू असल्यामुळे जर चुकून सिलेंडर लिकेज असेल, काही प्रॉब्लेम होत असेल तर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून किचनमध्ये देवघर ठेवत नाहीत. पण काही कारणास्तव जर देवघरासाठी जागाच नसेल तर काही जण किचनमध्ये देवघर ठेवतात. पण वेळोवेळी या गोष्टींची देखील काळजी घेतली जाते. मित्रांनो, किचनमध्ये तुमचे देवघर जर असेल तर गॅस पाईपलाईन किंवा इतर काही गोष्टी की जेणेकरून काही वाईट घटना घडणार नाही याकडे तुम्ही नक्की लक्ष द्या. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.